कर्जतमध्ये धर्मावर आधारित टाउनशिप तयार केली जात असल्याचा प्रकार निदर्शनाला आलेला होता आणि या संदर्भात आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। सुकून एम्पायर या नावाच्या प्रकल्पावर कारवाई केली जाणार असल्याचे समजतंय। हलाल लाईफस्टाईल टाउनशिप नावानं ही टाउनशिप उभारली जाते। धर्माच्या आधारे उभ्या राहणाऱ्या या टाउनशिपला विरोध होतोय। सरकारला 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेलेत। या सगळ्या टाउनशिपच्या मुद्द्यावरनं आता येत्या काळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कर्जतमध्ये धर्मावर आधारित ही टाउनशिप उभारली जात असल्याचं समोर आलेलं होतं। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलेली होती। सुकून एम्पायर नावाचा हा प्रकल्प आहे। हलाल लाईफस्टाईल टाउनशिप नावानं ही टाउनशिप आहे आणि या संदर्भात आता सरकारला 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले। नेमका प्रकल्प काय आपण पाहतो आहोत। एक फ्री लॉन्चिंग प्रोजेक्ट असणार आहे। पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाईल। प्रॉपर्टी डेव्हलपर अताउल्ला खान यांच्या मालकीची आहे। नेरळच्या हॉटेल टिवाले जवळ याचं बुकिंग ऑफिस सुरू करण्यात आलेलं आहे। सध्या फक्त गेटवर सुकून एम्पायर असाच बोर्ड लावला गेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।